नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण काव्यांजली सखी सावली या मालिकेतील प्रीतम म्हणजेच अभिनेते प्रसाद जवादे यांच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत। प्रीतम यांचं खरं नाव आहे प्रसाद प्रमोद जवादे। त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1988 रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला। 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 35 वर्ष। प्रसाद यांनी त्यांचं शालेय शिक्षण तळेगाव दाभाडे येथे पूर्ण केलं। त्यानंतर नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथून त्यांनी 11वी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं व त्यानंतर BY पाटील महाविद्यालय आकुर्डी येथून त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमाही करायला सुरुवात केली। परंतु मालिका विश्वात ते इतके रमले की त्यांचा डिप्लोमा अपूर्णच राहिला। प्रसाद यांना ट्रॅव्हलिंग सोबत ॲक्टिंगची फार आवड आहे। आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 40,300 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेच्या एका एपिसोडसाठी ते 25 ते 30 हजार रुपये चार्ज करतात। लहानपणापासूनच प्रसाद जवादे यांना अभिनयाची प्रचंड आवड। इयत्ता 5वीला असताना त्यांनी कलाप्रेमी या संस्थेसोबत काम करायला सुरुवात केली। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी शेपटीचा शाप या नाटकात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली व त्यांनी ठरवलं की आपल्याला याच क्षेत्रात काम करायचं आहे। 10वीत असताना त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला। बहिष्कृत अवधीपस या त्यांच्या नाटकाला प्रथम क्रमांक देखील मिळाला व अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेतलं व तेथेच त्यांच्या बऱ्याच कलाकारांसोबत ओळख देखील झाली। 2006 साली त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केलं, ते वहिनी साहेब या मालिकेतून। या मालिकेत त्यांनी साकारलेलं विश्वास हे पात्र महाराष्ट्राच्या ओळखीस येऊ लागलं व खऱ्या अर्थाने 2009 साली आलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या मालिकेतून प्रसाद जवादे प्रेक्षकांसमोर आले व महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचले। त्यानंतर 2010 साली आलेल्या माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेने प्रसाद यांना नवीन ओळख निर्माण करून दिली। त्यानंतर लेख माझी, अरुंधती, लक्ष्मी वर्सेस सरस्वती, कुलस्वामिनी, विणूया अतूट नाती यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी उत्तमरित्या भूमिका साकारल्या। 2015 साली आलेल्या असे हे कन्यादान या मालिकेत त्यांनी साकारलेला कार्तिक प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या लघु मालिकेत देखील त्यांनी उत्तम भूमिका साकारली। तर 2022 साली प्रचंड गाजलेल्या बिग बॉस मराठी सीझन 4 ते एक स्पर्धक म्हणून सहभाग घेतला। या शोमुळे महाराष्ट्राला प्रसाद जवादे एका वेगळ्या रूपात पाहायला मिळाले। 2017 साली आलेलं अग्निपंख हे त्यांचं नाटक प्रचंड गाजलं। मराठी कलाविश्वासोबतच त्यांनी हिंदी कलाविश्वात देखील नाव कमावलेलं आहे। NTV वरील एक महानायक डॉक्टर BR आंबेडकर या मालिकेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली व हिंदी मालिका विश्वात देखील आपला अभिनयाचा ठसा उमटवला व सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली सखी सावली या मालिकेत त्यांनी प्रीतम नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत। प्रीतम हा एक RJ त्यासोबतच एक चांगला व्यक्ती देखील आहे। प्रसाद जवादे यांनी 2022 साली प्रदर्शित झालेला इंच बाय इंच या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं। केवळ मालिकाच नव्हे तर चित्रपटसृष्टीमध्ये देखील प्रसाद जवादे यांनी त्यांच्या कामाची छाप पाडली आहे। 2015 साली आलेल्या क्लासमेट, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गुरु यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे। त्यासोबतच 2020 साली प्रदर्शित झालेल्या नेबर्स या मराठी चित्रपटामध्ये देखील त्यांनी उत्तम भूमिका साकारली। त्यासोबतच बॉलिवूडमध्ये देखील छिछोरे, मलंग यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। 2022 साली प्रदर्शित झालेल्या एक विलन रिटर्न या गाजलेल्या चित्रपटात देखील त्यांनी काम केलेलं आहे। केवळ अभिनेताच नव्हे तर प्रसाद हा उत्तम असिस्टंट डिरेक्टर देखील आहे। डावपेच या सिनेमात त्यांनी असिस्टंटचं काम केलं व रॉय कपूर यांच्या एका चित्रपटामध्ये त्यांनी असिस्टंट डिरेक्टरचं काम देखील केलं आहे। प्रसाद हे विवाहित असून त्यांनी अभिनेत्री अमृता देशमुख हिच्याशी नुकतंच लग्नगाठ बांधली आहे। पाहूयात त्यांच्या फॅमिलीविषयी। त्यांचे बाबा प्रमोद जवादे, त्यांची आई प्रज्ञा जवादे, त्यांची मोठी बहीण प्रीती गोजे आणि त्यांचे जिजू, त्यांची लहान बहीण असे त्यांचे छोटेसे कुटुंब आहे। अशा लवगुरू RJ प्रीतम म्हणजेच अभिनेते प्रसाद जवादे यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा।